महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करणारी जिजाऊ ब्रिगेड ही केवळ संघटना नसून एक वैचारिक चळवळ आहे। ग्रामीण ते आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचलेली ही चळवळ महिलांनी महापुरुषांचे विचार आत्मसात करून विज्ञाननिष्ठ डोळस दृष्टिकोनातून समाजप्रबोधन करावे यावर भर देते। अहिल्यानगर शहरात गेली 25 वर्षे संस्थापक जिल्हाध्यक्ष शोभाताई जाधव व शहराध्यक्ष अलकाताई शितोळे यांच्या नेतृत्वाखाली जिजाऊ ब्रिगेडचे कार्य प्रभावीपणे सुरू आहे। याच कार्याची दखल घेत जून 15 रोजी हॉटेल रोज गोल्ड अहिल्यानगर येथे पश्चिम महाराष्ट्र बैठकीचे आयोजन झाले। या बैठकीला जिजाऊ ब्रिगेडच्या आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष इंजिनियर सुजाताताई ठुबे, प्रदेश अध्यक्ष सीमाताई बोके, प्रदेश कार्याध्यक्ष राजश्रीताई शितोळे व इतर अनेक मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमात जिजाऊ पूजन, जिजाऊ वंदना, शिवगर्जना तसेच संघटनेच्या यशस्वी वाटचालीचे सादरीकरण करण्यात आले। प्रदेश कार्याध्यक्ष राजश्रीताई शितोळे यांनी प्रास्ताविक करून 25 वर्षांच्या कार्याचा आढावा घेतला। सुजाताताई ठुबे यांनी महिलांना संघटनेत सहभागी होण्याचे आवाहन केले। प्रमुख पाहुण्या रेश्माताई आठरे व संध्याताई मेढे यांनी संघटनेच्या कार्याचे कौतुक केले। पत्रकार मीराताई शिंदे यांनी महिलांना रडणाऱ्या नाही तर लढणाऱ्या होण्याचा सल्ला दिला। ठुबे दाम्पत्यांचा विशेष सन्मान मानपत्र देऊन करण्यात आला। इंजिनियर विजयकुमार ठुबे यांनी पत्नी सुजाताताईंनी केलेल्या समर्पणाचे विशेष कौतुक केले। मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष इंजिनियर सुरेश इथापे यांनी जिजाऊ ब्रिगेडच्या कार्याचे कौतुक केले। मराठा सेवा संघाची विचारधारा आजच्या पिढीमध्ये रुजवणे किती आवश्यक आहे हे विशद केले। कार्यक्रमात पश्चिम महाराष्ट्रातील आढावा बैठक, हुंडाबंदीची शपथ व कर्तृत्ववान महिलांचा सत्कार झाला। आजच्या या आढावा बैठकीसाठी आणि आपला जो सुवर्ण महोत्सवी कार्यक्रम रौप्य महोत्सवी जो आपला कार्यक्रम आहे तर त्याच्या सर्वांना शुभेच्छा देते। आणि या प्रसंगी उपस्थित आपले सर्वांचे मार्गदर्शक सन्माननीय ठुबे साहेब, तसेच सन्माननीय जिल्हाध्यक्ष मराठा सेवा संघ इथापे साहेब आणि सोनाळे साहेब, तसेच ठुबे साहेब आणि विचारपीठावर उपस्थित असलेले माझे सर्व सहकारी, तसेच नगरचे जिल्हाध्यक्ष नंदिनीताई सोनाळे, स्वातीताई जाधव आणि उपस्थित सर्व पश्चिम महाराष्ट्रातले आलेल्या जिल्हाध्यक्ष पदाधिकारी आणि नगरच्या सर्व माझ्या सर्व सख्या आणि ज्येष्ठ मार्गदर्शक आपल्या इथे असल्यामुळे त्यांच्या मार्गदर्शनामध्ये नगर जिल्ह्यामध्ये जे काम चालतं ते अतिशय चांगल्या प्रकारचं काम चालू होतं। गेल्या थोडं मध्यंतरी जिल्हा म्हणजे मला असं वाटतं की कोरोना काळ गेला, त्यानंतर थोडी शिथिलता आली आणि मग तिथून आता वरती उभारी घेण्यासाठी आपल्याला पुन्हा काहीतरी बदल करायचे होते, त्यामुळे आपण ते इथे नवीन नियुक्त्या केल्या। माझा पण कार्यकाळ जेव्हा सुरू झाला त्यानंतर सर्व जिल्ह्यांचे दौरे वगैरे करून पुन्हा नियुक्त्या जिथे जिथे कार्यकाळ संपलेला आहे जिल्हाध्यक्षांचा त्या नियुक्त्या केल्या। आणि नगर जिल्ह्याचं जेव्हा वेळ आली तेव्हा थोडंफार तरी पण मी माझी नियुक्ती झाल्यानंतर इथल्या जिल्हाध्यक्षांना 1 वर्ष तुम्हाला सांगायचं मला थोडं हे वाटेल, कारण की वादविवाद जे मतभेद होतात ना ते गैरसमजामधून होतात की हिला का काढलं आणि हिला का नियुक्ती केली, हा एक विषय आहे। कोणाला काढायची हे नसते। 3 वर्षाचा कार्यकाळ संघटनेने ठरवून दिलेला आहे। आम्ही 1 वर्षाचेच नियुक्ती पत्र देतो, परंतु मग नंतर त्यांचं काम पाहून आम्ही त्याचा कंटिन्यू करतो। 3 वर्षाचा कार्यकाळ आपण ठरवून दिलेला होता। मग आधीच्या अध्यक्षांना 4 वर्ष झाले होते, मला 4 वर्षही जास्त झाले होते माझी जेव्हा नियुक्ती झाली। मग त्यांनी मला म्हटलं की ताई म्हणे मला आता कोरोनामध्ये वगैरे काम करता आलं आणि त्यामुळे मला 1 वर्ष पुन्हा वाढवून पाहिजे। म्हटलं ठीक आहे, तर आता 1 नाही मी त्यांना 1.5 वर्ष पुन्हा वाढवून दिलं, परंतु काही प्रोग्रेस दिसला नाही। कुठले तालुके मला अपडेट असं माझ्यापर्यंत अपडेट आली नाही, त्यामुळे मला कुठलं आता नगरचं काम मग इतकं मागं राहील। आमचा पण कार्यकाळ लिमिटेड आहे, त्यामुळे आमच्या कार्यकाळामध्ये आम्हाला तो नगर जिल्हा पुन्हा अपडेट करणं जरुरी होतं। मग आता म्हटलं इथे सर्व आपले ज्येष्ठ लोक आहेत, आदरणीय कल्पनाताई आहेत, आमच्या सुजाताताई आहेत आणि कार्याध्यक्ष शितोळेताई आहेत, हे सगळे लोक आहेत। त्यामुळे यांच्या मार्गदर्शनातूनच आपल्याला पुढची निवड घ्यायची होती। मग आपण ती प्रोसिजर सुरू केली आणि इथून काही अर्ज आले आणि सगळ्यांच्या याने आता स्वातीताईंची खूप इच्छा होती। खरं तर आपण पद लादण्यापेक्षा ज्यांची मनातून इच्छा आहे त्यांना पद दिलं तर काम चांगलं जोमाने होते। नंदिनीताईंचा पण अर्ज आला, 4-5 आपण निवड केली आणि आज आपण बघतो आहोत त्यांचा उत्साह एकदम शिगेला आणि एकदम टोकाला असतो स्वातीताईंचा। तर खरंच या उत्साहाची गरज आहे। ते म्हणतात ना वेडे पोरच क्रांती करू शकतात, ते भगतसिंगांचं वाक्य आहे। तसंच असंच कामाचा जर वेडेपणा असेल आपल्यामध्ये तरच आपलं कार्य करू शकतो आपण आणि असंच पाहिजे, म्हणजे वेडे लोक पाहिजे असते म्हणजे काम करायला। ध्येय वेडे, बरोबर शब्द आपण सांगितलं काही ध्येय वेडे म्हणजे काहीतरी आपल्याला केलं गेलं म्हणजे टार्गेट आपण समोर ठेवलं की जिजाऊ ब्रिगेड। आता मला असं माझं हे टार्गेट आहे की महाराष्ट्रातली जिजाऊ ब्रिगेड ही आपण कुठल्या तरी उंचीवर आपण नेता आली पाहिजे, काही विधायक कार्य आपल्या हातून घडले पाहिजे।
त्यासाठी आपण काही प्रयत्न केला पाहिजे. आता इथापे साहेबांनी सांगितलं आहे, तुम्ही साहेबांनी सांगितलं आहे की जिजाऊ ब्रिगेड कशी असली पाहिजे कर्मकांडातून आणि ह्या ज्या अंधश्रद्धेतून बाहेर. आता मला असं वाटतं आपण 21व्या शतकामध्ये आहोत, सगळं म्हणजे तंत्रज्ञान आपल्या हातात आहे, हायटेक आहोत आपण, आणि आता पुन्हा तुम्हाला तेच सांगावं लागेल का अंधश्रद्धेतून बाहेर निघा, उपवास करू नका, हे व्रत करू नका, ते व्रत करू नका, सत्यनारायण करू नका, हे सांगायची वेळ राहिली आहे का मला सांगा. विमान चालवतात, रेल्वे चालवतात महिला, राष्ट्रपती आहेत, पंतप्रधान झालेले आहेत, अनेक राज्याच्या मुख्यमंत्री आहेत. आज प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण एवढ्या ताठ मानेने वावरतो आणि पुन्हा आपण तिथेच जातो. मला ताईंनी पण थोडीशी सूचना दिली होती, ताई यावर बोलू नका, त्यावर बोलू नका. ठीक आहे, यावर बोलू नका, त्यावर बोलू नका, परंतु जिजाऊ ब्रिगेडचं पण काहीतरी प्रोटोकॉल आहे. जिजाऊ ब्रिगेडच्या महिलांनी कसं राहायला पाहिजे जेणेकरून आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन, कारण आता आपण जे आहोत ना, आता आपण प्रायव्हेट लिमिटेड नाहीये, म्हणजे कारण की आपल्या स्टेटसमुळे, आपल्या फेसबुकमुळे, आपल्या व्हॉट्सअपमुळे आपण सार्वजनिक झालेलो आहोत, म्हणजे सोशल झालेलो आहोत. आपलं स्टेटस कसं असलं पाहिजे यातूनही आपले लोक आपल्यावरती हे करतात, म्हणजे की आपली प्रतिमा त्यावरून ओळखतात. बरोबर आहे ना. मग आपण जर अंधश्रद्धेचे स्टेटस टाकलो आणि ती जिजाऊ ब्रिगेडची पदाधिकारी असली तर निश्चितच तुमच्या कामाचं काहीही महत्व राहत नाही. कमीत कमी आपल्याला नाही पूर्ण 100% तर 70-80% अनुकरण आपलं झालं पाहिजे. आणि मग ज्या गोष्टी जिजाऊ ब्रिगेडला नको आहे त्या व्हायरल कशाला करायच्या. तुम्हाला फारच त्याच्यामध्ये काही हे आहे, त्यातून तुम्हाला काहीतरी भेटतंय आणि तुम्ही सोडूच शकत नाही, तर आमचं तिथे पण तुम्हाला फार ताठर आमची भूमिका नाहीये, लवचिक आहे. तुम्हाला जे काय करायचंय ते तुम्ही थोडंसं घरात 4 भिंतीत नेमकं करा. खरं तर पहिले साहेब किती कट्टरतावाद होता की बिलकुल बोलणं, भाषण, वक्त्यांचे एकदम म्हणजे स्फोटच असायचा, म्हणजे पचलीच पडायचे नाही लोकांचे, तर काय करतात हे म्हणते देवगाळान फेकून द्या, हे करा ते करा. तेव्हा पहिलं होतं सगळं. आता आपण ती भूमिका एकदम शिथिल केली आहे किंवा लवचिक केलेली आहे. त्यानुसार आता आम्ही सगळ्यांना सांगतो आहे की महिला उपवास तापास करतात, त्यांना जसे जसे स्वीकारा, त्यांना आपलं वाचन करू द्या, आपले पुस्तकं द्या, त्यांचा ब्रेन वॉश अशा पद्धतीनं करा, त्यांना व्याख्यानात आणा, कार्यक्रम अरेंज करा. आणि काही कॅडर कॅम्प सर्वात महत्वाचे आहे. संघटनेचा तो एक पाया आहे, आत्मा आहे की कॅडर कॅम्प मुळे जर आपण म्हणजे पुढे प्रशिक्षित होऊन जर आपण समाजात वावरलो ना, तर मग आपल्याला कुठलीही भीती नाही. मी जर स्वतः काही प्रशिक्षित नसले, मला माहीत नसले संघटनेचे तत्व, संघटनेमध्ये काम करण्याचे बारकावे, नियम जे आहे ते माहीत नसले, तर मग मी कुठेच काम करू शकणार नाही. म्हणून जर आपल्याला काम करायचं असेल तर 4 चौकात बोलायचं असेल तर पहिले आपल्याला माहीत असलं पाहिजे ना. आणि मला सांगा, खरंच उपवास तापासात इथे सगळं शिकलेल्या महिला, मला कोणी कधी आहे का 12वा वर्ग 10वा वर्ग, हे पण नाही आहे, सगळे ग्रॅज्युएटच्या वरती आहे. आज तुम्हाला सांगावं लागेल का आरोग्याची काळजी कशी घेतली पाहिजे. जिजाऊ ब्रिगेडना आता साहेबांच्या, टुबे साहेबांच्या भाषणातून सगळं, आणि ताईंनी जे वाचून दाखवलं तुम्हाला जिजाऊ ब्रिगेड काय आहे आणि कशा प्रकारे अपडेट असलं पाहिजे. एकच शब्द सांगते की सर्वांगीण दृष्ट्या तुम्ही अपडेट असलं पाहिजे किंवा तुमचा विकास झाला पाहिजे. मग तो शारीरिक दृष्ट्या, बौद्धिक दृष्ट्या, तुमचं जे काही कौशल्यपणाला, कारण की तुम्हा सगळ्यांनी आपल्यावर विश्वास टाकलेला की स्त्रियांमध्ये पुरुषांपेक्षा, म्हणजे पुरुषांपेक्षा टाकणभर स्त्रिया पुढे आहेत, हे सर्व संतांनी सांगितलेलं आहे. 9 कन्या पुत्र होती तर का करणे लागे पती, आताच आपण ऐकलंय. मग आता अजूनही आपण 9 करत असो, खरंच आपण त्या एखाद्या दगडाची पूजा करून काहीतरी हे करत असो, एखाद्या भोंदू बाबाजवळ जात असेल, मला मूल होत नाही आहे की नाही. बीड मध्ये चालू आहे तुमच्या त्या प्रदीप मिश्राचा कार्यक्रम, बरोबर आहे ना. तुमच्याकडे आले होते का. एक लोटा जल आणि सब समस्या का हल. मग आता प्रश्नच राहणार नाही आपल्यासाठी, कुठल्या समस्याच राहणार नाही. एक बेलाचं पान घ्यायचं आणि ते लावायचं आणि त्या पिंडीला चिपकून द्यायचं शंकरजीच्या, म्हणजे तुमचे मुलंही पास होतात. आणि कोणी प्रेग्नेंट महिला असेल तर तिची नॉर्मल डिलिव्हरी होते, तिच्या पोटाला जर चिपकवलं तर इथपर्यंत अंधश्रद्धा सुरू आहे आजही, आजच्याही काळामध्ये. मग कुठल्या सर्जनची गरज नाही, डॉक्टर आहेत आपल्या सोबत डॉक्टर साहेब, तर त्यांनाही सांगून विचारू शकता तुम्ही असं काही शक्य आहे का. ह्या गोष्टी आहे, आता ह्या सांगायला नको. मग उपवास करतात, ठीक आहे. आता इथे सगळे मला तरी वाटतं की 99% 90% म्हणजे महिला करतातच उपवास. मी तर नाही करत, मला असं वाटतं ह्या पण नाही करत. आजपर्यंत मी वट सावित्री, कारण लग्न झाल्यापासून संघटनेत नाही, त्यामुळे वट सावित्री तर कधीच केली नाही साहेब, अजिबात नाही. म्हणजे एकही वर्ष मला वडाला, आता प्रेमकुमार बोकेंना सगळे ओळखतातच, त्यामुळे मला खरोखर वट सावित्री करू दिली असेल का हा प्रश्न आहे. प्रामाणिकपणे सांगते, एकादशी मला लग्नाच्या आधी होती, आई करत होती, साबुदाण्याचे खिचडी आवडतं म्हणून खायची, म्हणून करायची. एकाच शब्दात लग्न झाल्यानंतर सरांनी सांगितलं, एक तर ते एकादशी सोड, नाही तर मला सोड. एकच शब्द. काही कॅटर कॅम्प घ्यायची गरज पडली किंवा काही ब्रेन वॉश करा.
कुटुंबासाठी, आपल्यासाठी तर कोणीच करत नाही. आपण आपल्यासाठी फक्त उपाशी राहतो, नको नको ते खातो. आणि मग फक्त एकच विषय सांगते, जास्त वेळ घेत नाही. आता आढावा तुम्ही ऐकला आहे, संघटनेचं काम आपल्याला कशा पद्धतीनं करायचं आहे. तर तुम्ही समाजात जात असताना महिलांना जर तुम्हाला उपवास तापास आणि याच्या पलीकडे तुम्हाला जर त्यांना सांगायचं असेल तर कशा पद्धतीनं सांगायचं, फक्त त्यांना चिकित्सा करायला लावायची आणि प्रश्न विचारायचा. ठीक आहे, तू उपवास करते, कारण की ग्रामीण भागामधले हेच प्रश्न आहे, शहरी भागातलेही आहेतच, पण ग्रामीण भागामध्ये पण जात असताना ग्रामशाखा, तालुका शाखा हे करत असताना भाषणाचे जे मुद्दे असतात, बोलायचे जे मार्गदर्शन करण्याचे मुद्दे असतात, सुरुवात आपल्याला आजही इथूनच करावी लागते. मग त्याला एकच प्रश्न, हा उपवास करते ना तू, मग साबुदाण्याची खिचडी खातो ना आपण, मग त्याला फोडणी देताना कोणत्या तेलात देते? सहजच आता नॉर्मली समजा जे सामान्य लोक आहे सोयाबीनचंच तेल खातो ना आपण. कुठे आपण आता शेंगदाण्याचं तेल वापरतो का प्रत्येक वेळी? सोयाबीनच्याच तेलात करतो. मग शेंगदाणे जसे आपण गुळ शेंगदाणे उपवासाला खातो तसं सोयाबीन आणि गुळ खाऊ शकतो का? सोयाबीन भाजून तुम्हाला उपवासाच्या दिवशी दिलं तर खाईल का कोणी? मग तुमचा उपवास बाटला नाही का? सोयाबीनच्या तेलात जर आपण करतो आहे, उपवास बाटला ना सरळ सरळ, काही त्याच्यावरती झाली का प्रक्रिया की हे उपवासाला आता तयार झालं? ते असं नाहीये. आपण चिकित्सा केली पाहिजे प्रत्येक गोष्टीची. अरे वरीचा भात उपवासाला खातो तर मग तांदूळ का चालत नाही? दोन्ही वनस्पती शेतातूनच उगवतात ना. मग कोणी सांगून दिलं, कोणी सांगितलं का असं काहीतरी की बाबा एखादा शास्त्रज्ञ आला की वरीचा भात तुम्हाला ते भगर असते ती उपवासाला चालते आणि तांदूळ चालत नाही? आहे की नाही विचार करण्यासारखी गोष्ट. मग साधा विचार आपण छोटासा केला पाहिजे ना. दोन्ही वनस्पतीच आहे. सगळे भाजीपाला असेल काय असेल तर ते गहू असेल काय असेल ते जमिनीतूनच होते ना. मग उपवासासाठी पदार्थ कसे वेगळे झाले? एकाच मातीतून उगवणारे. मग ह्या अशा छोट्या मोठ्या गोष्टी आपण त्यांना सांगितल्या पाहिजे. उगाच त्यांना देव सोडा उपवास सोडा हे केल्यापेक्षा त्यांना चिकित्सा करायला लावायची, त्यांना विचार करायला लावायचा आणि नंतर मग ते आपल्यामध्ये हो गड्या आता याच्यात तुम्हाला पटलं असेल ना की काहीतरी खरंच याच्या मागे काही तथ्य नाही. आपले उपवास बाटले आतापर्यंत, आपले उपवास काही फळाला आले नाही. साहेब नवरात्राचं जे हे केलं 9 दिवस खूप खूप शरीराला त्रास देतो आपण, काही गरज नाहीये. सरांनी सांगितलं की कोणतरी सांगितलं 9 दिवस, ह्या आपल्या दुर्गा ज्या आहेत ताईंनी सांगितलं. आपणच आपल्यातल्या ज्या महिला होत्या सक्षम कर्तृत्ववान की त्यांनी जे काही आक्रमण असतील ते आक्रमण परतून लावले, आलेल्या शत्रूंना तोंड दिलं, मग त्या मोठ्या झाल्या आणि त्यांचं म्हणजे स्त्रियांचं काय आहे कर्तृत्व समाजाला मान्य नव्हतं, त्यांचं महत्व त्यांना मान्य नव्हतं. मग एक सामान्य स्त्री कर्तृत्व गाजवू शकत नाही तर त्याच्यामध्ये काहीतरी वेगळेपण आहे म्हणून तिला मंदिरात नेऊन बसवलं आणि दैवतीकरण केलं. कारण देवच ह्या गोष्टी करू शकतात, साधारण महिला करू शकत नाही. म्हणून महिलांचं महत्व कमी करण्यासाठी त्या गोष्टी केल्या आहेत. मग त्याच्यासाठी आपण त्याच्या मागे किती लागलोय आता. अनवाणी पायानं 9 दिवस चालणे, उपवास करणे, मग परत त्या साडींचे रंग ठरवणे. आता ते नवीनच फॅड आलं. साहेब बोलले ड्रेस कोड वरती, इथे ड्रेस कोड ठेवत नाही आपण, पण त्या 9 दिवसाचे अगदी व्हॉट्सअपवर साहेब 8 दिवसापासून सुरू असतात ते. या दिवशी हा रंग होतो, पण तो सर्वात सुरुवातीचा रंग ठरवणारी कोण आहे हेच नाही कळत. रंग कोण ठरवून देते? आज राखाडी आहे, उद्या पिवळा आहे, लाल आहे, पांढरा आहे, काय माहिती. ते जर सापडले तर त्याचा सत्कार, कारण की किती लोक कामाला लावतात. साडी दुकानदार असले तर आणा, कोणीतरी खायला मिळती जुळती, काहीतरी विचित्र गोष्टींच्या मागे महिला लागतात म्हणून आपण बदनाम आहोत. आपण आजच्या युगामध्ये जगलं पाहिजे. आपण हे जे विचार आहे महापुरुषांचे, अरे अहिल्याबाईंचं किती मोठं कर्तृत्व आहे. आज आपण म्हणतो आपले पती, समजा एखाद्या महिलेचा पती जातो त्यानंतर ती किती डिस्टर्ब होते. अहिल्याबाई थांबल्या का? आपल्या सासऱ्यांच्या सोबतीने त्यांनी राज्यकारभार सांभाळला. तुमच्या अहिल्यानगर आता एवढं मोठं तुमच्या जिल्ह्याला नाव आलं, खूप भूषणाची गोष्ट, अभिमानाची गोष्ट आहे अतिशय. मग आता ह्या लोकांचं आपल्याला चरित्र वाचलं गेलं पाहिजे, त्यांचं कर्तृत्व आपण हे केलं पाहिजे, तेव्हा आपण समाजाला त्या गोष्टी सांगू शकतो. मग अशा पद्धतीनं पुढे जायचं आहे, आपली पिढी घडवायची आहे. आता ते दैववाद वगैरे याच्यावरती न करता कर्तृत्वावर आपली पिढी घडवल्या गेली पाहिजे. ताईंनी म्हटलं होतं, ताई तुम्ही थोडंसं राष्ट्रसंतांचं सांगाल, कारण मी ग्रामगीताचार्य पण आहे. तुम्ही थोडंसं तुकडोजी महाराजांचं, गाडगे महाराजांच्या जिल्ह्यातून मी आहे ना. शेणगाव आमच्याच अमरावती जिल्ह्यामध्ये भाऊसाहेब पंजाबराव देशमुख, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि गाडगे बाबा, त्यांचे विचार, त्यांच्या याच्यावर 2 तास प्रवचन तुमच्यासमोर करू शकते, परंतु वेळ नाही आज तुम्हाला सगळं सांगायची. नंतर पुन्हा कधीतरी आपण सांगू. ह्या संतांनी, ह्या महापुरुषांनी आपल्यासाठी एवढे विचार दिलेले आहेत की त्या विचारावर जरी चाललो ना आपण, तर आपण आपला विकास चांगल्या पद्धतीने करू शकतो. आपल्याला संविधानामध्ये आपल्यासाठी काय अधिकार आहे, काय छोटेसा एखादा
माहित नसते की समजा आता आपल्याला कुठेतरी आपण बाहेरगावी चाललो, आपल्याला वॉशरूमला जायचं आहे, आपण उगाच इकडे तिकडे हे बघतो, समजा मोठे मोठे हॉटेल्स असतात, मग त्या हॉटेलमध्ये कसं जायचं, आपल्याला जाऊ देतील का, हा सुद्धा कायदा आहे. 5 स्टार हॉटेल का असे ना, तिथे तुम्हाला स्त्रियांना वॉशरूम उपलब्ध असते. हा सुद्धा कायदा आपल्या स्त्रियांसाठी आहे. पण ह्या छोट्या मोठ्या गोष्टी जेव्हा आपण वाचू, राज्यघटना समजून घेऊ, हिंदू कोडबिल समजून घेऊ, मग आता आपण हे वाचलं पाहिजे. खरंच कोथ्यापुरातून आपल्याला बाजूला निघायचं आहे. जिजाऊ ब्रिगेडला हे अभिप्रेत आहे. मग उगा जिजाऊ ब्रिगेडचं पद घ्यायचं आणि तिकडे मग मंदिरांचे लाईनीमध्ये उभं राहायचं, उपवास तापास करायचे, पोथी पुराण वाचत राहायचं, हे व्रत ते व्रत मी केलं पाहिजे अशाने मला समाधान तुम्हाला मिळणार नाही. कारण काय असते, आता मी गजानन महाराजांचे गुरुवार करते, पोथी वाचते, सगळं होते, पण माझं भलं होत नाही. मग महिला विचार करते, माझं भलं होत नाही, तिचं का होते, मग तिच्या लक्षात येते की ती दुसऱ्या कुठल्या तरी संताचं करते आहे की नाही. मग आपण काय करतो, तिथे समाज, मग आपण संत बदलतो. तशा पद्धतीने आपण पुढे जातो. असं न करता आपण आपल्या कर्तृत्वावर विश्वास ठेवला पाहिजे आणि त्यातून आपल्याला, आता स्वातीताईंनी जिजाऊ ब्रिगेडचं काम हाती घेतलं, नंदिनीताई त्यांच्या भागामध्ये काम करते आहे, ज्या सगळ्या त्यांची टीम आहे त्यांनी त्यांना सहकार्य करा. आणि जे आपल्या कोणते काय म्हणतात त्यांना जे काम आहे संघटनेचं, कॅडर कॅम्प असेल, अधिवेशन असेल किंवा प्रत्येक ठिकाणी, आणि सभासद नोंदणी खूप गरजेची आहे. आता सगळ्यांनी सांगितलं की आमचे 5 सभासद आहे, 4 सभासद आहेत. त्यांचं काय म्हणणं होतं की लेखी सभासद जे आपण फॉर्म भरून घेतो आणि लेखी सभासद आपण करू शकतो ना. आता यांच्या कार्यकारिणीमध्ये 25 जण असतील तर त्या 25 जणांना तुम्ही सभासद नोंदणी 10 फॉर्म द्या ना. त्यांच्या महिला असतात ना संपर्कात, नातेवाईक असतील, मैत्रिणी असतील, हे असतील, तसे सभासद वाढवायचे आहे. एकट्या स्वातीताई करणार नाही, टीम वर्क असतं हे. आता मंत्रिमंडळामध्ये आपण बघतो, मुख्यमंत्रीच एकटं काम करेल का महाराष्ट्रभर, मंत्रिमंडळ काय करेल. मग अशा पद्धतीने आपल्याला पुढे जायचं आहे. जे आर्थिक प्रश्न असतो, अनेक जिल्ह्यांमध्ये आर्थिक प्रश्न असतो, तुम्ही जर मोठा कार्यक्रम कराल, एखादं मोठं अधिवेशन घ्याल, तर त्यामध्ये तुम्ही निधी गोळा कराल, त्यातून उरलेला पैसा मग आपल्याला 1-2 वर्ष वापरता येईल. अशा पद्धतीने करायचं. सभासद नोंदणीचे 100 रुपये नॉमिनल आहे, 100 रुपये कोणी देऊ शकत नाही का. 100 रुपये आपण फी घ्या आणि ती मग तुम्ही तुमच्या कार्यक्रमासाठी वगैरे वापरू शकता. खेडेकर साहेब आज सुद्धा मैदानात उतरलेले आहेत. आज सुद्धा काय म्हणतात, स्वतः कार्यकारिणी तयार करण्यासाठी साहेब ठिकठिकाणी फिरतायत. त्यांनी आता ग्रुप काढून दिले, कोणाला कोणत्या जिल्ह्यामध्ये फिरायचं आहे, काय आहे. म्हणजे साहेब आज 75वी ओलांडली तरी सुद्धा काम करतायत, तर आपण केलं पाहिजे. मी एकटीने दौरे करून चालणार नाही. तुम्ही विभागीय अध्यक्षांनी बैठका लावल्याच पाहिजे, त्रैमासिक बैठका. जिल्हाध्यक्षांनी पूर्ण जिल्ह्यामध्ये फिरल्याच गेलं पाहिजे आणि तुम्ही त्या तालुका अध्यक्षांना सांगितलं पाहिजे की तुमच्या ग्रामशाखा अपडेट झाल्या पाहिजे. तेव्हाच ही संघटना वाढेल, अन्यथा वाढणार नाही. एकटीनं काम केलं की बस तुम्ही करत राहा, एकटा प्रदेशाध्यक्ष फिरत राहील आणि जिल्हाध्यक्ष काही करणार नाही, तर मग आपली संघटना वाढणार नाही. तुम्हाला महिला पाहिजे असेल तर तुम्हाला काम करावं लागेल. जिल्हाध्यक्ष पद काही म्हणजे काही छोटं मोठं पद आहे का. एका जिल्ह्याचं प्रतिनिधित्व आपण करतो आहे, तर जिल्हाभर आपल्याला फिरल्या गेलंच पाहिजे. आणि नुसतं तालुक्यात नाही, ताई कुठल्या ग्रामीणमध्ये तुमची ओळख असेल तर त्या तालुका अध्यक्षासोबत सुद्धा तुम्हाला जाता आलं पाहिजे. मी प्रदेशाध्यक्ष जरी आहे, मी एका तालुक्यामध्ये राहते अंजनगाव सुर्जीमध्ये, मी ग्रामीण भागात तालुका अध्यक्ष सोबत आताही जाते प्रदेशाध्यक्ष असून खेड्यागावांमध्ये. कारण तुम्हाला जर भविष्यात राजकारणामध्ये उतरायचं असेल तर ह्या खेड्यांमध्ये तुम्ही गेलं पाहिजे, संपर्कात राहिलं पाहिजे प्रत्येक लोकांच्या, आणि तुमचा चेहरा त्या लोकांच्या डोळ्यामध्ये फिट झाला पाहिजे की ही बाई सामाजिक काम करते. आणि जे विधायक काम, आता काल आम्ही परवाच्या दिवशी एका आंधळ्या दाम्पत्याचं लग्न, तुम्ही स्टेटस बघितलं असेल बऱ्याच जणांनी, आंधळ्या मुलामुलीचं लग्न लावून दिलं. त्यामध्ये तहसीलदार मॅडम असतील, गावातले पत्रकार असतील, या सगळ्यांनी पुढाकार घेऊन आणि जिजाऊ ब्रिगेडने आम्ही तिचं एकदम प्रोसिजरनी घरच्या मुलीसारखं तिची हळद, तिच्यासाठी हळदीचे कपडे, आम्ही स्वतः पिवळ्या साड्या घालून सगळं जिजाऊ ब्रिगेड, आणि पुन्हा एंगेजमेंट आम्ही तिची सगळे गेली. बिचाऱ्या दोघांना काहीच दिसत नव्हतं, परंतु त्यांच्या जीवनातला जो आनंद आहे तो त्यांना आम्ही पूर्ण दिला. अतिशय सुंदर लग्न पार पडलं. आणि अशा पद्धतीने जिजाऊ ब्रिगेड अपेक्षित आहे. सामाजिक आपण गेलं पाहिजे, त्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. गरीब मुला-मुलींचा काही विषय असेल, शिक्षणाचा विषय असेल, तो आपण हाताळला गेला पाहिजे. केवळ फोटो ठेवून जयंत्या, पुण्यतिथ्या साजऱ्या करणे, ड्रेस कोड मध्ये आपण जिजाऊ ब्रिगेडने येणे, एखाद्या ठिकाणी ड्रेस कोड ठीक आहे, आता बैठक असेल, कॅडर कॅम्प असेल, प्रत्येक ठिकाणी जाहीर कार्यक्रमामध्ये काही गरज नाही आहे ड्रेस कोडची, समजा असं मी तुम्हाला म्हणते. कारण भव्य दिव्य कार्यक्रम असेल तर
बाकीच्या ठिकाणून येणाऱ्या महिला असतात, कोणाला माहित नसते, मग त्यांना उगाच ऑकवर्ड वाटते, अरे ह्या एका ड्रेस कोड मध्ये आहे, आपण नाही. जसं आता 12 जानेवारीला लाखो महिला लाखो लोक असतात, तिथे नाही आपण करू शकत, मग लिमिटेड कार्यक्रमामध्ये आपण ते करू शकतो. तर अशा पद्धतीने जा. तुमच्या काही बाकीच्या गोष्टी असतील, सगळ्यांनाच वाटतं नटणं मुरडणं ह्या काही चालूच राहते, परंतु विधायक काम आपलं जिजाऊ ब्रिगेडचं झालं पाहिजे. कुठेतरी आपल्याला वाटलं पाहिजे. स्वातीताईंनी आता ते उपक्रम सांगायचं विसरलं की माहित नाही, त्यांनी कम्प्युटरचं प्रशिक्षण आम्ही महाराष्ट्रभर त्यांच्या माध्यमातून तो उपक्रम राबवला. कारण ते त्यांच्याकडे ते इन्स्टिट्यूट आहे, त्या राज्याच्या कार्यकारिणीमध्ये आहे वाटतं. त्यांनी कल्पना दिली आणि आम्ही ती पटकन उचलली. असं नाही की प्रदेशाध्यक्षच प्रत्येक वेळी तुम्हाला सांगेल. तुमच्या एखाद्या तालुकाध्यक्षाजवळ एखादी कल्पना असेल तर ती पण मला सांगा, आपण ती राबवू. जर चांगला उपक्रम असेल तर तो आपण राबवू. आम्ही महाराष्ट्रभर राबवला, ज्यांना ज्यांना शक्य झालं त्यांनी ते राबवलं. त्यांनी स्वतः प्रत्येक तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये त्या इन्स्टिट्यूटवाल्यांना फोन लावला. आम्ही नंबर मागितले जिल्हाध्यक्षांकडून, तालुका अध्यक्षांकडून आणि लावले. म्हणजे त्यांची तळमळ आहे ते सर्व काम करण्याची. तर तुम्ही त्यांना सहकार्य करा. तुम्ही सर्वांनी छान पद्धतीने आज सगळेजणी आल्या त्याबद्दल प्रदेश कार्यकारिणीच्या वतीनं मी सर्वांचे आभार मानते. आणि असंच यांना सहकार्य करा. सूत्रसंचालन खूप छान केलं ताई आणि असं ऍडव्हान्स काम केलं पाहिजे. आज आपल्याला या गोष्टीची गरज आहे, कारण की सगळं आता याच्यावरती चालतं. आपल्या कागदपत्रांनाही खूप काही महत्व नाहीये, सगळं तुम्हाला आता दिसलं पाहिजे. तुम्ही जिजाऊ ब्रिगेडची डॉक्युमेंटरी पाहिली असेल, तो एक महत्वाचा मुद्दा माझ्या हातातून सुटला. तर जिजाऊ ब्रिगेडच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला जर अपडेट पाहिजे असेल जिजाऊ ब्रिगेडचे, इंग्लिशमध्ये जिजाऊ ब्रिगेड SPP दिसेल कंसामध्ये, ते आपल्याला ऑथॉरिटीसाठी टाकावं लागतं. आणि जिजाऊचं हे दिसेल तुम्हाला, ती माहितीपट आहे. ते चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजे आम्ही अपडेट त्यावर टाकले की तुमच्यापर्यंत येत राहील. युट्यूबवरती सर्च करा. आणि अशा राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ व स्त्रीमधील मातृत्वाचा गौरव करणारे शिवछत्रपती, त्याचप्रमाणे फुले शाहू आंबेडकर यांना मी मानाचा मुद्रा करते. आणि आज इथे सोलापूर, पुणा या विभागातून आलेल्या आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व तालुका अध्यक्ष, जिल्हा अध्यक्षांचे मी राजश्री शितोळे आणि जिजाऊ ब्रिगेडची सर्व टीम खूप खूप स्वागत करते. 25 वर्षापूर्वी जिजाऊ ब्रिगेडची स्थापना, म्हणजे गेल्या वर्ष 24 साली 25 वर्ष झालेली आहे. पण आम्ही एखाद्या चांगल्या संधीची वाट पाहत होतो की तेव्हा आपण रौप्य महोत्सवी वर्ष साजरं करायचं सर्वांना घेऊन. आणि हे रौप्य महोत्सवी वर्ष आज आम्ही साजर करताना तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने खूप आनंद होत आहे. या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त मी एकच सांगेन की डॉक्युमेंटरी तयार केलेली आहे. जिजाऊ ब्रिगेडची 25 वर्षाची जी कारकीर्द आहे त्याची डॉक्युमेंटरी तयार केलेली आहे. त्याच्यामध्ये माहिती मिळेलच. पण 25 वर्षापूर्वी शोभाताई जाधव आणि माझ्या सासूबाई अलका शितोळे यांनी एक छोटंसं रोपटं लावलं आणि आज याचा वटवृक्ष झालेला आहे. सासूकडून सुनेला दागदागिने मिळतात, घरदार मिळतो, त्यांनी जन्माला घातलेला मुलगा मिळतो, वंश वाढतो. पण मला इथं अभिमान वाटतो की माझ्या सासूकडून मला जिजाऊ ब्रिगेडचा वारसा मिळालेला आहे, प्रेरणा मिळालेली आहे. आणि मी जे काही आज आहे ते जिजाऊंच्या प्रेरणेने आहे. माझ्या सासूबाईंनी जी शिदोरी दिलेली आहे मला, त्याच्यामुळे आले आहे. माझे सासरे समाज कल्याणचे अतिरिक्त संचालक होते आणि म्हणजे आहेत ते, आणि मागासवर्गीय आयोगाचे होते. जेव्हा ते रिटायर झाले तेव्हा जिजाऊ ब्रिगेडची स्थापना झाली होती. घराघरात जाऊन त्यांनी महिलांचे केडर कॅम्प घेतले, जनजागृती केली आणि या सर्व गोष्टींचे साक्षीदार थोबे दाम्पत्य 2 जण आहेत या ठिकाणी असलेल्या जिजाऊ ब्रिगेडच्या जुन्या, की ज्यांनी जिजाऊ ब्रिगेड वाढवण्यासाठी आम्हाला सहकार्य केलं, इथपर्यंत आलो. त्या सर्व माझ्या मैत्रिणी आहेत. रोहिणीताई आहेत, शिल्पाताई आहेत, सर्व जुने आज माझ्याबरोबर आहेत. आणि आज 25 वर्षानंतर या ठिकाणी मला अतिशय आनंद होतो की ॲडव्होकेट स्वाती जाधव आणि त्याचप्रमाणे नंदिनीताई सोनवणे या 2 जिल्हाध्यक्ष यांच्या खांद्यावर दुसऱ्या पिढीकडे धुरा देताना आम्हाला खूप आनंद होतोय. या दिवशी आम्ही असं ठरवलं
की आम्हाला सुरुवातीपासून सहकार्य करणारे ठुबे दाम्पत्य, सुजाताताई ठुबे आणि त्याचप्रमाणे ठुबे साहेब यांचा या ठिकाणी रौप्य महोत्सवानिमित्त एक दोघांचा सन्मान करावा, एक आमच्यातर्फे थोडंसं हे करून. ठुबे साहेबांना, सुजाताताईंना अनेक सन्मान मिळालेले आहेत, त्यांचं खूप ठिकाणी कौतुक झालेलं आहे आणि खरा सन्मान म्हणजे त्यांचं आता प्रमोशन झालंय आणि तो सगळ्यात आनंदाचा सन्मान म्हणजे त्यांना एक गोडनाथ झालेली आहे. त्यांच्या घरात छोटी जिजाऊ जन्माला आलेली आहे. त्याबद्दल त्यांचं सर्वांनी टाळ्या वाजवून स्वागत करायचं म्हणजे अभिनंदन करायचं आहे आणि त्यांनी या निमित्तानं आमचा एक छोटासा सन्मान देणार आहे. आणि आम्ही डॉक्युमेंटरी बनवली, त्या काही थोड्याशा गोष्टी राहिलेल्या आहेत, पण जी बनवली ती तुमच्या पुढे थोड्या वेळात आम्ही सादर करू. आणि पुन्हा एकदा सर्व जिल्ह्यातून आलेले जिल्हाध्यक्ष, आमची प्रदेश कार्यकारिणी, मी सगळ्यांची काही नावं घेतले नाही त्याबद्दल माफी मागते, कारण वेळ झालेला आहे. आणि आज कार्यक्रमाला ज्या आम्हाला प्रमुख पाहुण्या लाभलेल्या आहेत, संध्याताई मेळे या आमच्या सर्वांच्या बॉस आहेत. महिलांच्या कोणतीही समस्या असून दे, फक्त संध्याताईंना एक फोन करायचा. त्याचप्रमाणे ज्यांचा आम्हाला खूप अभिमान आहे अशा रेश्माताई आठरे या शहर सहकारी बँकेच्या माजी व्हाईस चेअरमन होत्या, आता विद्यमान संचालिका आहेत, अशा आम्हाला पाहुणे मिळालेले आहेत. त्याचप्रमाणे या 25 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये जिजाऊ ब्रिगेडला अतिशय मोलाचं ज्यांचं सहकार्य लाभलेलं आहे असे आमचे जिल्हा मराठा नागरी पतसंस्थेचे ठुबे साहेब आहेत, इथं वारकर साहेब आहेत उपस्थित, त्यांचं आम्हाला नेहमी सहकार्य मिळतं. त्याचप्रमाणे प्रत्येकीच्या मनात ज्या 25 वर्षापूर्वी जिजाऊ ब्रिगेडची स्थापना झाल्यानंतर जी ऊर्जा दिली, सर्वांना प्रेरणा दिली आणि इथपर्यंत जिजाऊ ब्रिगेड आली, या वाटचालीबद्दल ज्यांनी आम्हाला पडद्यामागून परत आमच्याबरोबर राहून सहकार्य केलं त्यांच्याबद्दल मी आभार व्यक्त करते. आणि जाता जाता फक्त जिजाऊ ब्रिगेडमध्येच का यायचं हे माझ्या छोट्याशा याच्यातून शब्दातून तुम्हाला सांगते की प्रत्येक स्त्रीला अनेक समस्या असतात, अडचणी असतात, पण कामच करायचं म्हटलं तर प्रत्येक काम बाजूला ठेवून आपण वेळ काढून आपल्या बरोबरच्या मैत्रिणींसाठी काहीही करू शकतो. प्रत्येकाच्या आयुष्यात पडत नाही फक्त सुखाचा छापा, संसाराच्या वाटचालीत कधी कधी टोचत असतो काटा. जिजाऊ होऊन शोधून द्याव्यात अंधारातून प्रकाशाकडे जाणाऱ्या असंख्य वाटा, अशी ही जिजाऊ ब्रिगेड आहे. खूप खूप धन्यवाद. 25 रोजी माझी सिंदखेड राजा येथे नियुक्ती झाली. ही नियुक्ती तर कसं पाहिलं तर म्हणजे मला तुम्हाला थोड्याशा गोष्टी शेअर कराव्याशा वाटतील. हे सहजच मिळालेलं पद नाहीये, खूप अटीतटीचा सामना आणि आपण म्हणतो धोबी पछाड करून मिळालेलं हे पद आहे. त्याच्यामुळे या पदावरती विराजमान होऊन सगळ्यांना मला त्या पदाला पूर्णपणे न्याय द्यायचा आहे. आणि याच्यामध्ये पूर्ण मला म्हणलं तर ठुबे फॅमिली आणि शितोळेताई आणि शितोळे फॅमिली या दोघांचाही सहभाग आहे. त्यांनी जो माझ्यावरती विश्वास दाखवला त्याला मी 100% पूर्ण, जसा आवाज जरी बसला असेल तरी जो दम आहे ना तो 100% लावून तो पूर्ण कला येणार. 12 जानेवारी 2025 ला जी सिंदखेड राजा येथे माझी नियुक्ती झाली, त्यानंतर 13 तारखेला आल्यानंतर जे भगिनी नगरला पोहोचले आणि पोहोचताच सर्व धर्मीय माझ्या भगिनी आहेत. मी हे पद घेताना सगळ्यांना सांगितलं होतं की मी फक्त मराठा समाज किंवा एका कुठल्या समाजासाठी मी काम करणार नाहीये, बारामुलीच्या नाटकपगार जाती घेऊन काम करणार आहे. छत्रपतींचेही विचार तेच होते आणि पुरुषोत्तमजी खेडेकर साहेबांचेही तेच विचार आहेत. तर तसं पाहिलं तर आज मी नवीन पायगंडा नगरमध्ये हे केलं की माझ्या टीम मध्ये म्हणा किंवा अहिल्यानगरमध्ये सगळ्या आहेत, तुम्हाला प्रत्येक जाती धर्माच्या महिला त्याच्यामध्ये विराजमान होताना पाहायला मिळतील. आणि अजून एक मी सांगितलंय की जिल्हा अध्यक्ष मी नाहीये, तुम्ही सगळ्या जिल्हाध्यक्ष आहात, कारण की तुमच्यामुळे मी तुम्ही जो कास धरणार आहात त्याच्यामुळे मी पुढे आपल्याला कार्य करायचं आहे. 13 तारखेला लगबगीने सगळ्या जाती धर्माच्या महिलांनी माझा जो सत्कार केला, खरंच त्यांना त्रिवार मानाचा मुद्रा. त्याचबरोबर 14 तारखेला
सेवा संघाचे गीताबाई साहेब असतील, आपल्या 13 अध्यक्षांनाही सांगण्यात आलं आणि आपण जिजामा साहेबांना अभिवादन करून तिथे आपली पूर्ण जिजाऊ जयंती साजरी केली. मी आल्यानंतर एक कार्यक्रम घेतला मोठा हळदी कुंकूचा. तो प्रोग्राम घेताना त्याच्यामध्ये प्रभुत्वाने मी विधवा हळदी कुंकू आणि प्लस विधवा हळदी कुंकू आणि डॉक्टर सुलभाताई पवार यांना बोलून जे महिला विषयाचे गर्भयशाचे असतील आजार किंवा सगळे इंटरनल, आता मी काही गोष्टी बोलत नाही कारण की तर त्या संदर्भाचे राबवले. तसंच ॲडव्होकेट स्नेहाताई लोखंडे या क्रिमिनल लॉयर आहेत, त्यांनीही खूप छान वकिलीचे धडे दिले, कायद्याचे ज्ञान दिले आणि वकिलीचे धडे दिलेले आहेत. शिटोळेताईंनी जिजाऊ ब्रिगेड काय आहे हे पूर्णपणे सगळ्या जेव्हा आम्ही जमवलेल्या होत्या 500-600 बायका त्या दिवशी झाल्या, त्या सगळ्यांना ही जिजाऊ ब्रिगेड काय आहे या संकल्पना म्हणजे त्या दिवशीचं औचित्य साधून त्यांच्या पुढे जिजाऊ ब्रिगेड पूर्ण दाखवलेली आहे. तर काही असं सुटतं पण मी 2-3 सांगेन. अहिल्यानगरीमध्ये ज्या वेळेस जिजाऊ रथ यात्रा आली तर त्या जिजाऊ रथ यात्रेला हे कुठलाही कार्यक्रम घ्यायचा म्हटलं तर तो दिवस हा छान वाटतो आणि फोटोमध्ये यायलाही छान वाटतं, पण त्या दिवसाच्या आधीपासूनच्या 8-10 दिवसाची जी तयारी असते ती खास असते. म्हणजे पुढे येऊन फोटो काढून आणि न्यूज देऊन तर कोणीही मोठं होतो, पण खास कस जो लागतो ना, या प्रत्येक विभागीय अध्यक्ष असतील किंवा सगळ्यांनाही माहिती असेल 2-2, 4-4 कॉलिंग गेले किंवा ताईंनाही मी फार त्रास दिलाय की ताई यांचा फोन लागत नाही, यांचं चालले नाही यायचंय, की हे जे नियोजन लावण्याची जी सिस्टीम असते किंवा तिथे जी कस लागते ती कस नक्कीच लागलेली आहे. ज्यावेळेस आपल्याकडे जिजाऊ रथ यात्रा आली होती त्यावेळेस त्याचे 15 दिवसापासून बैठकी सेवा संघाचे इथापे साहेबांना घेऊन आम्ही प्रत्येक तालुक्यांमध्ये जाऊन बैठका घेतल्या, नियोजन लावली. तिथल्या लोकांनी मातब्बर लोक जी असतील की बाबा आपल्याला फायनान्शियली तिथे कोण सपोर्ट करेल किंवा मग आपल्यामध्ये मराठा समाज कसा इन्क्लूड होईल त्याच्यामध्ये आम्ही अक्षरशः निर्जन म्हणजे फक्त पाणी घेतलेलं असेल, विना अन्न पाण्याचं आम्ही फिरत होतो 8-15 दिवस. म्हणजे नेवासा ते श्रीगोंदा जोपर्यंत आपला जिजाऊ रथ हा नगर जिल्ह्यातून बाहेर जात नाही, आपली पूर्ण जिम्मेदारी संपत नाही तोपर्यंत आम्ही सुटकेचा श्वास घेतलेला नाही. आणि रथ यात्रा ज्यावेळेस झाली त्या दिवशी सकाळी 8 वाजल्यापासून माझ्या माता भगिनी किंवा माझ्या जिजाऊ ब्रिगेडच्या अहिल्याच्या शहराध्यक्षा कडुसताई असतील, आम्ही 7 जणी सकाळी 4 वाजता तो रस्ता धुण्यापासून म्हणजे 8 टँकर लावून पुन्हा रांगोळ्या काढण्यापासून तयारी होती आणि तेवढ्याच दिमागामध्ये 6 वाजता आम्ही फेटे बांधूनही आयबीला तयार होतो. शिवजयंतीचं औचित्य साधून अहिल्यानगरमध्ये रांगोळी स्पर्धा घेण्यात आली. त्याच्यावरती आपण छानपैकी आता माझ्या जिजाऊ माता भगिनींना माहिती आहे, माझ्या जिजाऊ ब्रिगेडच्या महिलांना अजून एक छान पैकी सांगेन की आजपर्यंत अहिल्यानगरमध्ये म्हणजे मला माहिती नाही ती किती पारितोषिके घेतली आहे, पण ज्यावेळेस आपल्या अहिल्यानगरमध्ये सीमाताईंनी आपल्याला प्रदेशाध्यक्षांनी आव्हान केलं की किल्ले बांधा किंवा किल्ल्यांचा उपक्रम आपल्याला घ्यायचा आहे, तर त्यामध्ये अहिल्यानगरचा 3रा क्रमांक आलाय पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि ही खरंच खूप अभिमानाची गोष्ट आहे. महाराष्ट्रावर सगळ्या महाराष्ट्रावर कॉम्प्युटर संगणक करण्याचं काम हे अहिल्यानगर मधून आणि सृष्टी फाउंडेशननी केलंय. काकासाहेब भोसले कॉलेजचं जर म्हणाल तर ताईंचा जसा मीराताई म्हणाल्या की स्वातीताईंना फक्त फोन आल्याशी मतलब की मी लगेच निघते, मी पाहत नाही माझे लेकरं जेवले की मला दुसरं काही काम हाती होतं आणि हा जो वसा मिळालाय तो फक्त आजी म्हणतो. एखादा प्रॉब्लेम मध्ये किंवा काही कुठली गोष्ट आपल्या हाती आली की ती पूर्ण त्वरा द्यायची आधी आणि नंतर घर पाहायचं. काकासाहेब भोसले कॉलेजचा फोन येताच मला सीमाताईंचा कॉल येताच मी बाहेर होते, शहराध्यक्षांना एकच म्हटलं गाडी बाहेर लावली फक्त गाडीवर येऊन बसा, त्यामुळे काय काम आहे म्हटलं गाडीवर सांगते तुम्हाला. आणि त्यावेळेस जी घटना घडलेली होती म्हणजे आमच्या समोरती 300-400 पब्लिक होती आपल्या विरोधात, त्या जागेवरती ताबा मारलेला होता आणि त्या महिलांना 7 वाजता त्या मुलींना हॉस्टेल खाली करायला लावलं होतं. त्या लेकरांनी जायचं कुठे? आज जिल्हाध्यक्ष म्हणून माझं मातृत्व आहे तर माझं कर्तव्य आहे की नगरमध्ये कुणाला जर अन्याय होणार असेल तर तिथं मी पेटून उठावं आणि त्यांना तो न्याय द्यावा. त्यानंतर त्या मुलींची जेवढ्या मुली होत्या 400 मुली होत्या, 400 मुलींची राहण्याची सोय म्हणजे आम्ही तिथे काय करतोय आज माझ्या नगरमध्ये म्हणजे एवढा वेळ पण नाही मिळाला की माझ्या टीमला मी कळवावं आज गरज कशाची आहे, कृषीची आहे. तर प्रत्येक जेवढा प्रवर्ग आपल्या ओळखीतला असेल सगळं मराठा समाजातील असेल प्रत्येकाला सांगितलं मोठ्या गाड्या घेऊन या, दादांना सांगितलं एक मला कार्यालय लागेल आणि 400 मुली घेऊन मी तिथे राहते. एकाला सांगितलं जेवणाचं पण दादा स्वयंपाकाची तयारी करायची आणि ज्या कोणी जाणार आहेत त्यांच्या वर्धा असेल अकोला म्हणजे बाहेर गावी ज्या जाणार होत्या त्यांची तिकिटापासूनच्या सोयी आणि त्यांना जेवणा पाण्याची सोय एवढा सगळा खर्च मी स्वतः म्हणजे असं म्हणून नाही केलेली गोष्ट आणि
मुलीसाठी नसते. तर हे सगळं मुली ज्यावेळेस मला 3 दिवस मुली कॉल करत होत्या, ताई मी घरी पोहोचले, आणि त्याच्यामध्ये जो खरंच आनंद होता ना, त्यापेक्षा मला नाही वाटत जास्त काही असेल. आणि ज्या पदावरती मी बसते, मला त्या पदाला फक्त शाब्दिक नकोय आणि फोटोमध्ये नकोय, तर मला खरंच न्याय द्यायचा आणि तो मी देणार. धुवे फॅमिलीने आणि शिकवताईंनी जो माझ्यावरती विश्वास दाखवला आहे, तो मी 100% पूर्णत्वाला नेणारच. आणि त्यासाठी मला तुमच्या सगळ्यांची साथ लागेल आणि आशीर्वादही लागतो. आशा करते तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद आणि साथ ही मला कायमस्वरूपी राहणार. खूप खूप धन्यवाद. स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले, स्वराज्य निर्माते छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजीराजे, आरक्षणाचे जनक शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, महात्मा ज्योतिबा फुले, स्त्री शिक्षणाचे जनक सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर, ताराराणी साहेब, जगद्गुरू संत तुकाराम महाराज, तुकडोजी महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील, अहिल्याबाई होळकर या महामानवांना प्रथमतः मी अभिवादन करतो. मी इंजिनियर सुरेश इथापे, मराठा सेवा संघ जिल्हा अध्यक्ष आणि गेले 30-32 वर्षे अहमदनगर महानगरपालिकेमध्ये अभियंता म्हणून, उपअभियंता आणि शहर अभियंता म्हणून काम केलं. माझी ओळख सांगतो. आणि आज जिजाऊ ब्रिगेडचा जो विभागीय मेळावा आमच्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आयोजित केला, यासाठी आलेल्या आमच्या जिजाऊंच्या सर्व लेखी, आमच्या भगिनी, विशेष करून जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्ष आमच्या भगिनी सीमाताई भुके, प्रदेश कार्यकारिणीचे सर्व आमचे पदाधिकारी आणि विचार मंचावर उपस्थित असणाऱ्या सर्व भगिनी आणि समोर उपस्थित सर्व जिजाऊ लेखींचे, अहमदनगर जिल्हा मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड आणि आमच्या 33 कक्षाच्या वतीने मी प्रथमतः आपलं स्वागत करतो. आमचे मार्गदर्शक आदरणीय इंजिनियर विजयकुमार फुले साहेबांनी सांगितलं की सेवा संघ गेल्या 33-34 वर्षापूर्वी आदरणीय आमच्या सर्वांचे आणि आपल्या सर्वांचे मार्गदर्शक इंजिनियर पुरुषोत्तम खेडेकर साहेब यांनी स्थापन केलं. तो स्थापन करताना त्या पाठीमागे भूमिका काय होती मी आपला फार वेळ घेणार नाही, परंतु मराठा समाज हा या राज्यामध्ये मोठा भाऊ आहे, मोठ्या लोकसंख्येने आहे, विखुरलेला आहे. परंतु या समाजामध्ये काही उणीवा होत्या, काही जाणीव त्यांना झाल्या की हा समाज मोठेपणामध्ये जातोय, मीपणामध्ये जातोय, पाटीलकीपणामध्ये जातोय. आणि यातला फक्त राजकारणी किंवा काहीच जे आर्थिक स्तर मोठा आहे ते ठराविक लोक बोटावर मोजणे इतके दिसतात, परंतु 80-90% हा आपला गरिबीमध्ये आणि अडचणीमध्ये रंजलेला आहे, गांजलेला आहे. आणि त्यांना पुढे आणण्यासाठी त्यांनी हा मराठा सेवा संघ स्थापन केला. महत्वाच्या गोष्टी यामध्ये काही नमूद करू इच्छितो की मराठा समाज हा कर्मकांडामध्ये, अंधश्रद्धेमध्ये गुरफटलेला होता आणि त्यातून बाहेर काढण्यासाठी हा सेवा संघाने इतर कक्ष हळूहळू स्थापन केले. आपण इथे उपस्थित आहेत आणि सर्वच पृथ्वी तलावरचे मानवतात. आपण प्रत्येक जण आईच्या उदरातून जन्म घेतो, परंतु आपल्या मराठा समाजाची, बहुजन समाजाची चालरीत अशी होती त्या काळात की प्रत्येक आई असू द्यात, पत्नी असू द्यात, बहिणी असू द्यात, मुलगी असू द्यात, ती चूल आणि मुलीपर्यंतच मर्यादित होती. आणि आम्ही पाहिलं की आपल्या समाजामध्ये अत्यंत कर्तृत्ववान, हुशार मुली आहेत, पत्नी आहेत, भगिनी आहेत आणि त्यांना एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी ही जिजाऊ ब्रिगेडची स्थापना केली. आणि आज आम्हाला इतक्या वर्षानंतर मागं वळून पाहिल्यानंतर निश्चितपणे आम्हाला अभिमान वाटतो की अशा कर्तृत्ववान महिला या विचार मंचावर उपस्थित आहेत आणि संपूर्ण राज्यभर, देशभर अतिशय चांगलं काम करणारे आमच्या भगिनी आहेत. अनेक त्यांनी क्षेत्र पदक्रांत केले, अभियंता आहेत, डॉक्टर आहेत, इंजिनियर आहेत, वकील आहेत, उद्योग क्षेत्रामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात भरारी या महिलांनी घेतलेली आहे. आणि हेच खरी फलश्रुती ठुले साहेब आपली या परिश्रमाची, जास्त करून तुमच्या परिश्रमाची आहे आणि हे करताना आपल्याला निश्चितपणे आनंद होत आहे. त्यानंतर आम्ही संभाजी ब्रिगेड स्थापन केली. आपला तरुण वर्ग आजही पाहतो समाजामध्ये अतिशय वाईट परिस्थिती आहे की तरुण वर्ग शिक्षण घेतोय, नोकऱ्या मिळत नाहीत, व्यसनाधीन झालेला आहे आणि राजकीय लोकांच्या मागे तो फिरतोय. त्यांना आम्ही दिशा देण्याचं काम केलं. आमची सेवा संघाची भावना ही आहे, मराठा समाजातल्या आणि बहुजन समाजातल्या मुला मुलींनी बूट पॉलिश पासून तेल पॉलिश पर्यंत कोणतंही काम करावं, चांगलं काम करावं, कष्ट करावं आणि कष्टातून त्यांनी उभं व्हावं, चोरीमारी करू नये, व्यसन करू नयेत. आणि याच्यापासून आम्ही परावृत्त करण्यासाठी संभाजी ब्रिगेडची स्थापना केली. आज इतिहास पाहतो आपण, इतिहासाची काही ठराविक वर्गाने मोडतोड केली होती. शिवाजी राजांचा, संभाजी राजांचा इतिहास खोटा लिहिला गेला, त्याच्यामध्ये बदनामी करण्यात आली आणि सेवा संघाने या इतिहासाचं संशोधन केलं. इतिहास संशोधक आणि मोठे मोठे माणसं घडले, त्यांनी खरा इतिहास
इतिहास लिहिला आणि हा खरा इतिहास जनतेसमोर आणण्याचं काम सेवा संघ आणि इतर कक्षांनी केलेलं आहे. आमच्या बहिणींना विशेष करून विनंती आहे की खरा इतिहास आपण समजून घेतला पाहिजे, खरा इतिहास आपल्या पुढच्या पिढीला सांगितला पाहिजे. आणि खरं शिल्पकार कोण असताना तर तुम्ही आहात. घरामध्ये आपण पाहतो मुलं मुलींना संस्कार देण्याचं घडवण्याचं काम हे तुम्ही करता. सगळ्यात मोठा जगातला आदर्श असेल तर जिजाऊ माँसाहेब. यदा कदाचित जिजाऊ माँसाहेब नसते आणि त्यांनी घडवलं नसतं तर कदाचित शिवाजी राजांसारखा संभाजी राजांसारखा युगपुरुष या देशात पाहायला मिळाला नसता. आणि ही सगळ्यात मोठी जबाबदारी भगिनींनो हे आपल्यावर आहे. आपण काय करतो? ठुबे साहेबांनी सांगितलं, सत्यनारायणाचं उदाहरण आम्ही कार्यक्रम घेताना अनेक ठिकाणी सांगतो की एका सत्यनारायणाला कमीत कमी 1000 रुपये खर्च होतो. कथा काय सांगितली जाते? समुद्रात ती नौका बुडते, ती पूजा केली नाही म्हणून बुडाली, पूजा केली म्हणून वर आली. कोणाला द्रव्य सापडलं ती नौका वर आलेली पाहिली का? कुणी नाही. पण आपल्याकडून ठराविक वर्ग द्रव्य 1000 रुपये एका पूजेचं घेऊन जातो. ते न करता आपण तेच 1000 रुपये सत्कारने लावले, 4 पुस्तकं घरामध्ये आणले, मुलांना वाचायला दिले, गोरगरीब मुलांना आपण शिक्षणाची मदत केली, तर हा खरा शिवाजी राजांचा संस्कार आपल्याला पाहायला मिळेल. आपण 16 सोमवार करतो, काय फलनिष्पत्ती आहे? तुकाराम महाराजांनी सांगितलंय 900 पुत्रपौत्री होती तर का करावी लागे पती? तुकाराम महाराज वैकुंठाला गेलेच नाही. आपले कीर्तन करायचं आणि लोक सांगतात तुकाराम महाराज सदैव वैकुंठाला गेले. तुकाराम महाराजांची आम्ही जाहीरपणे सांगतो हत्या केली आणि ते पुरावे नष्ट करण्यासाठी हे खोटी स्टोरी रचली आणि सांगितली की तुकाराम महाराज वैकुंठाला गेले. याच्यासाठी खरा इतिहास आपण समजून घेतला पाहिजे. तुमच्यावर सर्वात मोठी जबाबदारी आहे. आज आमच्या दोन्ही भगिनी जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्ष यांनी विशेष करून राजेसिताईंनी जो पुढाकार घेऊन हा जो कार्यक्रम आयोजित केला, याच्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातून सर्व जिल्ह्यातल्या ज्या आमच्या भगिनी पदाधिकारी आल्यात, तुम्ही इथे आलात, आमचं यथायोग्य पाहुणचार द्या. तुमचं सर्वांचं अभिनंदन करतो, स्वागत करतो आणि आपणा सर्वांना धन्यवाद देतो. जय जिजाऊ, जय शिव. ती मुलगी आम्हाला सांभाळत नाही आणि बऱ्याच ठिकाणी मी पाहतो मुलगी जे नाही ती आई वडिलांच्या सारखं बोलत असते, आई वडिलांना सांभाळते पण सासू सासऱ्यांना सांभाळते. आणि म्हणून मला मुद्दामी शपथ घ्यायला लावली मी याच्यामध्ये की आपल्याला जर मुलगी असेल, नात असेल तर आपण तिच्या त्या संसारामध्ये ढवढवड करायची नाही आणि कोणाला करूही द्यायची नाही. म्हणून ही शपथ जी आहे ती तुमच्याकडे तुमच्या डायरीमध्ये नसेल, पण मला असं वाटतं ती महत्वाची शपथ जी मला असं वाटतं. परत एकदा आता सांगण्यासारखं बोलण्यासारखं खूप आहे. बाहेरगावावरून लोक आलेले आणि आता वेळ झालेली. सूत्रसंचालन सोनाली वाघमारे यांनी केले व शहराध्यक्ष सुरेखाताई कडूस यांनी आभार मानले. यावेळी शोभाताई जाधव, अलकाताई शितोळे, सुजाताताई ठुबे, राजश्रीताई शितोळे, सीमाताई बोके, ॲडव्होकेट स्वातीताई जाधव, सुरेखाताई कडूस, विभावरी ताकट, वर्षाताई माने, डॉक्टर अश्विनीताई देवके, नंदाताई शिंदे, शोभाताई जगताप, शिल्पाताई देशमुख, सुरेखाताई भोसले, डॉक्टर कल्पना ठुबे, रेश्माताई आठरे, संध्याताई मेढे, मीराताई शिंदे, इंजिनियर विजयकुमार ठुबे, इंजिनियर सुरेश इथापे, भारतीताई शेवते, जय जाधव, ॲडव्होकेट रवींद्र शितोळे आणि सोनालीताई वाघमारे आदी उपस्थित होते. प्रतिनिधी यतीन कांबळे, अहिल्यानगर.